तर मुंबई पुणे जुना एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडी झाली। आत्ताची महत्त्वाची बातमी, आंदोलकांच्या वाहनांमुळे एक्सप्रेसवेवरती ट्रॅफिक झालेला आहे। एकीकडे मुंबई पुणे जुना एक्सप्रेसवे हा देण्यात आलेला आहे खास करून जरांगे पाटलांसाठी, त्यांच्या पूर्ण ताफ्यासाठी, आणि आता या ताफ्यावरती वाहतूक कोंडी झाली। अधिक माहिती घेऊया सूरज कसबे यांच्याकडनं। सूरज, आपण सकाळपासून बघतोय मोठी कोंडी होती, आता मात्र ही वाढलेली पाहायला मिळते असं कळतंय, काय अधिक माहिती? सूरज, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? मी सध्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती उभा आहे आणि याच महामार्गावरून मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो तळेगाववरून पुढे लोणावळा आणि पुढे मुंबईच्या दिशेने असा रवाना होणार आहे। मात्र आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो देहू या भागातील संविधान चौक याच ठिकाणावर पुणे बेंगलोर महामार्गाची सुरुवात होते आणि पुढे तो जुना नवीन जो मुंबई पुणे महामार्ग आहे त्या महामार्गाला मिळतो। मात्र जुन्या मुंबई पुणे महामार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे नवीन मुंबई पुणे महामार्गावरून वळवण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आपण पाहतो तर मोठ्या प्रमाणावरती जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती जी अवजड वाहनं आलीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। तब्बल 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्याचं दिसते। पिंपरी पोलिसांचे जे विभाग आहे त्या वाहतूक विभागाने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन सुद्धा केल्याचे चित्र पाहायला मिळते। अवजड वाहने ते पूर्णपणे रस्त्याच्या एका बाजूला थांबवल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आपण पाहतो हलकी जी वाहने, सूरज, कशा पद्धतीने ही वाहनं जी आहेत ती अडकलेली आहेत? जो मार्ग सुचवलाय नवीन मुंबई पुणे महामार्ग त्या महामार्गावरून वळवण्यात येताना दिसत आहे आणि फक्त जे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी जी वाहने आली त्याच वाहनांना जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवेश दिला जात असल्याचे चित्र एकूणच पाहायला मिळते। नक्कीच, आणि दुसरीकडे आपण बघतोय वेगवान पद्धतीने हा ताफा निघालेला आहे।